कथासार या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। संत कवी महिपती महाराज रचित भक्त विजय ग्रंथ या ग्रंथातील 6वी कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। या कथेमध्ये कबीर महाराजांचे सुपुत्र कमाल महाराज यांच्या जीवनातील एक गोड प्रसंग महिपती महाराजांनी या कथेमध्ये वर्णिलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भक्त विजय कथा 6वी श्री कमाल महाराज। कबीराचे आईस रामदर्शन झाल्यापासून तीही प्रेमाने भजन करीत राहिली आणि कबीर व त्यांची कांता एक विचारे वागत असे। पुढे कबीरास एक पुत्र झाला, त्याचे नाव कमाल असे ठेवले। तोही आपल्या बापाचे पाहून भजन करू लागला। कमाल 7 वर्षाचा झाला तेव्हा द्वारकेस जाण्याकरिता बापाजवळ आज्ञा मागू लागला। ती कबीराने मान्य करून जाण्यास सांगितले। त्याबरोबर कमाल तीर्थयात्रेस निघून द्वारकेस येऊन गोमतीचे स्नान केले आणि श्रीकृष्णाचे दर्शन घेतले। तेथे 4 महिने राहून रणछोडजींचे दर्शन घेऊन घरी येऊन आईबापास वंदन करिता झाला आणि म्हणाला, मी सर्व तीर्थे पाहिली। असे मुलाचे वचन ऐकून त्यास आलिंगन देऊन दोघेही भजन करत राहिले। पुढे एके दिवशी कबीराचे घरी संत आले। त्यास लोटांगणे घालून बसावयास आसने दिली आणि कबीर बायकोस म्हणाले, संतांकरिता पाकसिद्धी लवकर तयार करा। तेव्हा कबीरांची पत्नी म्हणाली, आपल्या घरात तिळभर सुद्धा धान्य नाही, मग भोजन कसे बरे करू? तुम्ही आणि कमाल चोरी करण्यास जा। असे बायकोचे वचन ऐकून कबीर एक तलवार बरोबर घेऊन कमालासह वाण्याचे दुकान फोडण्याकरिता निघाले। त्यांनी दुकान फोडले व कमाल आत गेला आणि तूप, गूळ, साखर इत्यादी बाहेर कबीरांजवळ देऊन वाण्यास जागे करून पळू लागला। तोच वाणी जागा होऊन कमालाचे दोन्ही पाय मागच्या मागे धरले। त्याबरोबर कमाल बापास म्हणाला, आता वाणी सर्वांस बोलावून आपल्यास धरील, तरी माझे शीर कापून घेऊन घरी नेऊन ठेवा आणि संतास भोजन घालून तृप्त करा। असे मुलाचे प्रेमयुक्त भाषण ऐकून कबीरांनी शीर कापले आणि घरी घेऊन आले। शीर आपल्या पत्नीकडे देऊन सर्व वृत्तांत कळविला। तेव्हा ती रुदन करून म्हणाली, कमाला, तो संतांकारणी देह लावून वंशाचा उद्धार केलास। नंतर शोक आवरून स्वयंपाक करून संतास भोजन घातले आणि त्यांना निजावयास सांगितले व कबीर त्यांची सेवा करू लागले। सूर्योदय होताच सर्व संत स्नानाकरिता नदीवर गेले। इकडे त्या वाण्याने मोठ्याने ओरडून सर्वांस जागे केले। ते लोक येऊन पाहतात तो त्या चोरास शीर नाही, म्हणून तो वाणी राजाचे दरबारी जाऊन कळविता झाला। त्याबरोबर राजास क्रोध येऊन त्या चोरास शुळावर देण्याची सेवकास आज्ञा केली। तेव्हा त्यांनी कमालास शुळावर नेऊन दिले। इकडे संत महात्मे स्नान संध्या आटोपून कबीरांची आज्ञा घेऊन तीर्थयात्रेस जाण्यास निघाले। त्यांना कबीर पोचवीत नगराबाहेर आले। तो तेथे शिराशिवाय धड शुळावर दिलेले संतांच्या दृष्टीस पडले। ते पाहत ते तेथे उभे राहिले। तो असा चमत्कार झाला की त्या शुळावरील धडाने संतास नमस्कार केला। तेव्हा संत कबीरास विचारू लागले। कबीर म्हणाले, हा चोर वैष्णव असून तुमच्यावर त्याचा हेतू होता, म्हणून नमस्कार करण्याकरिता त्याने प्राण ठेवला होता। त्यावर संत म्हणाले, तो चोर कोण होता बरे? असे ऐकताच कबीरांनी सर्व हकीकत सांगितली। तेव्हा संत म्हणाले, त्याचे शीर कोठे आहे ते घेऊन या। तसेच कबीर घरी येऊन शीर घेऊन आले। मग संतांनी ते धड शुळावरून खाली उतरवून त्याला शीर लावताच कमाल सावध होऊन नमस्कार करता झाला
ते कौतुक पाहून सर्वजण हा ईश्वरी अवतार आहे असे समजून त्यास सर्वजण नमस्कार करू लागले. या ठिकाणी भक्तविजय ग्रंथातील 6वी कथा समाप्त होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.